औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. मात्र आणखी एक मुद्दा उपस्थित केला गेला होता. रेल्वे स्थानकाचं विमानतळाचं नाव का बदललं गेलेलं नाही आहे. अखेर जी.आर. निघाला, परिपत्रक आलं, रेल्वे स्थानकाचं नाव देखील बदललं आहे. मात्र त्या नावाला विरोध केला जातो आहे, कारण त्या नावामध्ये छत्रपती संभाजीनगर जरी लिहिलेलं असलं तरी ते उर्दूमध्ये लिहिलेलं आहे. हीच तक्रार आता थेट रेल्वे मंत्र्यांपर्यंत भाजप आमदार संजय केनेकर यांनी केली आहे. का तुम्ही तक्रार केली आहे? छत्रपती संभाजीनगर तर झालं, मात्र तुम्ही खुश का नाही आहेत अजून? मी तक्रार रेल्वे मंत्री वैष्णवजींकडेही केली की राजपत्रित जी.आर. जो निघाला महाराष्ट्र शासनाचा, तो 3 भाषेचा जी.आर. निघाला नामफलकाचे नामांतर बदलण्याबाबतचा. ते एक छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर जे नाव केलं त्याचा जो जी.आर. आला तो 3 भाषामध्ये नाव लिहायचा फलकावर. तर त्या फलकावर एक तर मराठी भाषेत, दुसरं हिंदी भाषेत, तिसरं इंग्रजी भाषेत. परंतु चौथी भाषा जी.आरमध्ये नसतानासुद्धा उर्दू भाषेत लिहिण्याचं काम त्या मुजोर अधिकाऱ्यानं केलं. त्या मुजोर अधिकाऱ्याची तक्रार करून चौथी भाषा वापरायची यांना खरं तर कोणी सांगितलं किंवा कोणी आदेश दिला होता? परस्पर स्वतःच्या मनाने ज्या पद्धतीने ही भाषा मुघल सल्तनतमधली प्रमुख भाषा होती उर्दू. बहुतेक त्याचे कोणीतरी आजोबा पंजोबा त्या मुघल सल्तनतमध्ये असतील, म्हणून त्याला इतका चळ सुटला ती भाषा लिहिण्याचा. आणि म्हणून त्या भाषेला जर राजपत्रात ती भाषा असती तर मी विरोध केला नसता, पण त्या भाषेचा वापर त्याने केला. अरे आम्ही ज्या निजाम जोखडातून आम्ही या मराठवाड्याचे नागरिक काय हाल सहन केले या निजामाच्या असताना, आणि त्याच्यातून आम्ही मुक्त झालो, तरी अजून तुम्ही उर्दू भाषा परत ते जुनं स्टेशन आम्हाला निजाम काळातलं पाहायला मिळेल का? त्याच्यासाठी जी भाषा यांनी चुकीची लिहिली राजपत्रात नसताना, आणि हा मुजोर अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं निलंबित करावं ही भावना थेट तुम्ही अश्विनी वैष्णव म्हणजेच रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मात्र दुसरीकडे तुमचेच विरोधक इम्तियाज जलील जे याला विरोध करतात ते म्हणतात की तुमचे पप्पा जिथं राहतात, म्हणजेच नरेंद्र मोदी जे दिल्लीला राहतात, तर त्या स्थानकाचं नाव तुम्ही जे उर्दूमध्ये आहे ते का बदलून दाखवत नाहीत, आणि भाजपच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये शेण भरलं आहे असं देखील ते म्हणतात, कारण तुम्ही फक्त नावांवरच राजकारण करता असं त्यांचा आरोप आहे. कोण आहे इम्तियाज खासदार जोला घरी बसवलं? खरं तर आम्ही सुरुवात केली. आमचे पप्पा जे म्हणले ना, ते आमचे पप्पा दिल्लीला जाऊन पहा, अकबर रोडचं सुद्धा नाव बदललं. असे अनेक जे आक्रांत या देशावर राज्य करत होते, यांनी या देशाचा ज्यांनी इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे सगळ्यांचे इतिहास आम्ही पुसून टाकले. आणि आम्ही खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती धारेला राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेली सर्व संत असो, क्रांतिकारक असो, यांची नावं देण्याचं काम मान्य मोदींनी चालू केलेलं आहे. अजून माहीत नाही त्या आमचे पप्पा काय काय करतील. आमच्या पप्पामुळे सुद्धा याला लोकांनी झाडून घरी बसवलं. म्हणजे हे जे सांगत होते ना साफसफाई, यांची साफसफाई करून यांना घरी बसवलं, हे ते विसरले. आणि आमच्या पप्पाच्या नावामुळे तुम्ही घरी बसले इम्तियाजी. बरं, ते असं म्हणतात तुम्ही विकास करत नाहीत, मात्र शहराच्या नावावरून राजकारण करता. विकास करायचा असेल तर माझ्याकडे झाडू आणि पोछा आहे, घेऊन जा, रेल्वे स्थानक साफ करा. कारण तुम्ही फक्त नाव बदलताय, रेल्वे स्थानकाची स्वच्छता नाही. हे कोण सांगणार आहे आम्हाला? याला घरी बसवलं लोकांनी, आणि यांनी सांगावं आम्हाला? अरे यांची झाडझडती करून लोकांनी घरी बसवलं, यांनी काही केलं नाही म्हणून. ज्या आवेशाने लोकांनी यांना मतदान केलं, त्याच लोकांनी माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा यांना यावेळेस घरी बसवलं, हे विसरून चालणार नाही. अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री यांच्याकडून तुम्हाला काय आश्वासन मिळालं? कारण तुम्ही तक्रार केली आहे, परिपत्रकामध्ये उर्दूचा समावेश नाही आहे, मात्र पाटीवर उर्दू लिहिलं आहे. अधिकाऱ्यांवर काय कारवाई किंवा वैष्णव काय म्हणतात? सक्त कारवाई करणार, सर्व प्रकरणाची खोल चौकशी लावण्याचं आश्वासन त्यांनी मला दिलं. बरं, हे होते भाजप आमदार संजय केनेकर यांनी तक्रार केली. ती म्हणजे जी.आरमध्ये उर्दूमधून छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख नव्हता, मात्र तो जाणीवपूर्वक टाकला गेला. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांचा देखील त्यांनी समाचार घेतला आहे. आमचे पप्पा जे करून दाखवतात ते तुम्हाला घरी बसून देखील दाखवतात, हेच संजय केनेकर या ठिकाणी बोलत आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.